पायामध्ये 20 किलो घुंगरू होते सर, डोक्यावर समई, त्याच्यावर 5 भांडे, त्या 5 भांड्यामध्ये 20 किलो तांदूळ, त्याच्यावर 30 दिवे होते. त्याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. आता त्याच्यासाठी 20 किलो घुंगरू आणायचे कुठून सर? सकाळी 5 वाजता उठून रेतीचे एक छोटे छोटे गठ्ठे केले होते, मातीचे रेतीचे, आणि ते 10-10 किलोचे माझ्या पायात बांधलेले होते, कारण की पैसे नव्हते जवळ. आणि त्यानं मी प्रॅक्टिस करायचो. रिप्लाय येत होता की घरात खायला भाकर नाही, अंगावर कपडे नाहीत, आणि चाललाय वर्ल्ड रेकॉर्ड करायला, तोंडाचा खेळ आहे का? या कलेत येण्याचं कारण म्हणजे सांगताना पण अंगाला वाटतं सर भाकर, कारण की पोटाला ज्यावेळेस भाकर नसली ना तर त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की कावळा आलाच नाही पाहिजे मसल वाटत, कारण की कावळा जर आला तर तो खाऊन घेईल, आपल्याला काहीच भेटणार नाही असं वाटायचं. त्या लाड्या भावानं आणून ठेवून द्यायच्या आणि मग ते आम्ही आवडीनं खायचे. हा तमाशातच नाचवणार पोरगी. माझं जास्त हृदय पातळ व्हायचं की एक बापाला तुम्ही असं डायरेक्टली बोलता की पोरगी तमाशात नाचवतो, तू पोटची लेकरू. तमाशामध्ये काम करणाऱ्या त्या मावल्यांचं धन्य आहे सर. अपमान म्हणजे काही आम्हाला कलाकारांना माहितीच नाही. आईनं शब्द दिला होता की एवढे आवड आणून काय करशील तू, लाकडी आवड. मी म्हणलं नाही आई, मला एवढे आवड मिळवायचे की ज्या वेळेस मी जग सोडून जाईन ना मरण, त्या टायमाला फक्त मला आवडमध्ये जाळ. तर नमस्कार मित्रांनो, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल, आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात आपल्या नवीन पाहुण्यांना. तर त्यांची थोडक्यात छोटीशी ओळख सांगतो की ते परभणी शहरातून येतात आणि खूप छोट्या कुटुंबातून येतात. कलेशी त्यांचा काहीही संबंध नाही. जो प्रवास त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं तर नाव उंचावलं आहेच आहे, सोबत त्यांनी परभणीकरांचं सुद्धा नाव खूप मोठ्या पद्धतीनं त्यांनी उभं केलेलं आहे. आज कलाकार म्हटलं तर परभणीमध्ये फक्त मधू कांबळे हेच नाव येतं, कारण त्यांच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 2018 आणि 2021 अशी त्यांच्या कलेची नोंद आहे. तर भेटूयात आपल्या आजच्या नवीन कलाकाराला, ज्यांनी आपल्या कलेमधून त्यांनी महाराष्ट्राला एवढं दिलं, पण त्यांना आजपर्यंत कोणी त्याचा परिचय घेतला नाही किंवा त्यांना तेवढा मान सन्मान दिला नाही. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना ओळख देण्याचा प्रयत्न करूयात, त्यांची ओळख करून घेऊयात. तर नमस्कार मधू दादा. नमस्कार दादा. नमस्कार. कसे आहात? मस्त सर, तुमचा आशीर्वाद. अरे वा, क्या बात आहे. तर मधू दादा, मला थोडक्यात, मी तर प्रेक्षकांना ओळख सांगितलीच, पण मला तुमच्या तोंडून थोडीशी ओळख सांगितली तर बरं होईल. दादा, माझं नाव मधुकर कांबळे परभणीकर आहे आणि मी राहणारा परभणीचा आहे. आणि मला विशेष म्हणजे एक समय नृत्यमधून मला ओळखतात, की कोणी जर विचारलं की मधुकर कोणचा, तर तो डान्सर मधुकर जे समय नृत्य करतो त्या नावाने मला ओळखतात. अरे वा. आणि तुम्ही मला हेही सांगितलं की गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमची नोंद पण आहे. हो सर, 2018-2021 आहे माझी नोंद. अच्छा, बर. तो म्हणजे तो कसा झाला होता आणि किती वेळ परफॉर्मन्स करत होता तुम्ही? सर, सरांनी मला जे माझे सर आहेत